ईशान गादी। आप सब देख रहे सहारा अधिकार। इस वक्त की बड़ी खबर मुंबई के आज़ाद मैदान से। आज राज्य भर के ट्रांसपोर्टरों ने मायावती सरकार की डिजिटल लूट यानी अनुचित ई चालान के खिलाफ आज़ाद मैदान में विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन को नेतृत्व महाराष्ट्र ट्रांसपोर्ट एक्शन कमेटी और महाराष्ट्र नवनिर्माण पॉकेट सेना ने किया। इस अवसर पर एक ट्रांसपोर्टर और पार्टी के एक पदाधिकारी भी उपस्थित थे। मैं भी इस आंदोलन में एक आंदोलनकारी के रूप में भाग लिया। मंच से ट्रांसपोर्टरों की भूमिका प्रस्तुत करते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने वीडियो कॉल के माध्यम से ट्रांसपोर्टरों की मांगों को स्वीकार करने का आश्वासन दिया। लेकिन ट्रांसपोर्टरों को अब आश्वासन नहीं चाहिए, उन्हें न्याय चाहिए और उन्हें कहा कि जब तक उन्हें न्याय नहीं मिल जाता ट्रांसपोर्टर चुप नहीं बैठेंगे। जी हाँ, बिल्कुल सही आपने सुना, ट्रांसपोर्टर चुप नहीं बैठेंगे। मुंबई के आज़ाद मैदान में आज जोरों शोरों से महाराष्ट्र गवर्नमेंट मायावती सरकार से ये निवेदन किया गया कि 4000 करोड़ से भी अधिक पिछले कई सालों से ई चालान के नाम पर जो लूट की गई है, जो ड्राइवर से, टैक्सी चालकों से, ऑटो ड्राइवर से जो ई चालान के नाम पर लूट की गई है, उस अमाउंट को जो है वो वापस लेने की मांग की है। इस हैरेसमेंट को बंद करने की मांग की है। और इस मुद्दे को प्रदीप संपत वाघमारे, विभाग अध्यक्ष, कुर्ला विधानसभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भी उठाया। आज वो मुंबई के आज़ाद मैदान में उपस्थित थे। ये सर चिटनीस है महाराष्ट्र राज्य के, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना के। अब देखना ये कि महाराष्ट्र सरकार की तरफ से इस पर किस तरीके का निर्णय दिया जाता है। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। सर्व सेगमेंटच्या वाहतूकदारांना जय महाराष्ट्र। कारण एका कोणत्या सेगमेंटच्या वाहतूकदारांचा हा संप नाहीये किंवा आंदोलन नाहीये, तर यामध्ये सर्व सेगमेंटचे वाहतूकदार आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय संजय नाईक साहेब यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। मी मार्गदर्शन करण्याकरता उभा नाहीये, तर मी तुमच्यातलाच एक बळी पडलेला किंवा त्यांनी लुबाडलेला एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर उभा आहे। मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमीच महाराष्ट्र समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून भाष्य करत असतात। म्हणजे नक्की काय, तर महाराष्ट्रातला प्रत्येक घटक हा सक्षम झाला पाहिजे। मग त्यामध्ये आपण सुद्धा येतो। संपूर्ण भारतातून मुंबई आणि परिसरामध्ये ज्या ठिकाणी पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी अनेक जण येऊन त्यांनी आपला व्यवसाय या ठिकाणी थाटलेला आहे आणि त्यांच्याचमुळे आज महाराष्ट्र प्रगती पथावर आहे। आज कुठेतरी या सरकारला भीक लागली आहे, त्यामुळेच आज जास्तीत जास्त संख्या या वाहनांची असल्यामुळे मोटरसायकल आहेत, रिक्षा आहेत, टॅक्सी आहेत, टेम्पो आहेत, डंपर आहेत, टँकर आहेत, ट्रेलर आहेत, या सगळ्यांची संख्या जास्त आहे आणि हे सगळेजण विखुरलेले आहेत। याचाच गैरफायदा हे सरकार घेते। आज प्रत्येक जण या ई चालानला बळी पडतोय। आज आपण घराच्या बाहेर जरी पडलो सर्वसामान्य नागरिक म्हणून, मोटरसायकल असते, रिक्षा असते, रिक्षाचा चालक किंवा मालक आहे, यांच्यामध्ये सुद्धा वाद होत आहेत की माझ्या चुकीमुळे की तुझ्या चुकीमुळे। परंतु आपल्या प्रत्येक पावलावर यांनी कॅमेऱ्यांचं जाळं लावून ठेवलेलं आहे। या पोलिसांच्या, वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कॅमेरे किंवा मोबाईल त्यांच्या हातात दिलेले आहेत आणि त्यावर आता आरटीओचे कॅमेरे सुद्धा सर्वत्र लागलेले आहेत। आज आरटीओ या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या सर्व वाहनांवर कारवाई करतं आणि आपल्याला लुबाडण्याचं काम करतं। एकदा एक व्यक्ती मुंबईवरून पुण्याला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जात होता, तर त्याला एका तासाच्या प्रवासामध्ये 10 वेळा एक चलान आलं। 1,000 रुपयाचे 10 चलान आले। ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आवाज उठवला, त्यावेळेस आधीचे ट्रान्सपोर्ट कमिशनर विवेक भीमनवार साहेब यांना ती 9 चलन त्वरित रद्द करावी लागली। ते चुकतायत, परंतु त्यांना जाब आपण विचारत नाहीये। आपण विखरलेलो आहे, परंतु आता कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व वरिष्ठ मंडळींनी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे। आज आपल्याला न कळत आपल्या खिशाला चाट देण्याचं काम या सरकारने चालू केलेलं आहे। परंतु मित्रांनो, आपण जर एकत्र आलो नाही तर यांचं असंच फावत राहणार आहे आणि या इंडस्ट्रीला लुटण्याचं काम आपण सर्वात जास्त रोड टॅक्स भरतो, परंतु तरी सुद्धा आपल्या
आपल्याकडून कॅश मध्ये सुद्धा लुटलं जातं. 200 दे, 500 दे, 1000 दे आणि त्यावर चलन सुद्धा दे. आज मुंबईच्या हद्दीमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. अशा अनेक शहरांमध्ये प्रवेश बंदी आहे. आज जर का आपण अशा प्रवेश बंदीला बळी पडलो तर आपलं वाहन चालणार कधी आणि आपला हप्ता कधी जमा होणार? आपण 30 दिवसांमधले फक्त 15 दिवस काम करतोय. बाकीचे 15 दिवस आपण त्या प्रवेश बंदीमध्ये उभे आहोत आणि त्यामध्ये सुद्धा सरळ रस्त्याने जरी आपण एखादा हवालदार जात असेल, डीसीएम साहेब लाईनवर आहेत. अभी अभी हमारे माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का वीडियो संदेश आ रहा है, वो आपको सुनाना चाहते हैं. नमस्कार. हाँ सर, नमस्कार सर. माईक चालू आहे साहेब, माईक चालू आहे. सर्व कमिटी आणि सर्व लोक बसलेले आहेत. सर्वांची इच्छा होती की शिंदे साहेबांच्या तोंडून 2 शब्द त्यांना स्ट्राईक संबंधात जरा त्यांना थोडी माहिती हवी होती की जो हा स्ट्राईक आहे हा ई चलनच्या विरोधात होता आणि आपले ई चलन काही ग्रह खात्याशी संबंधित आहेत, विषय आहेत. तर फक्त आपले सरनाईक साहेबांच्यावर आपली 2दा मिटिंग झाली आणि मुख्यमंत्र्यांनी अजून आपल्याला काही वेळ दिला नाही. त्यामुळे सकाळी सरांना पण बोललो की आपल्याला डीसीएम म्हणजे शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आम्हाला थोडासा सर्वांना वेळ हवा आहे की आमच्या काही थोड्या मागण्या आहेत, तर तुम्ही त्यांना जरा थोडंसं हे करा की आणि म्हणजे आम्हाला डिक्लेअर करायचं आहे मागे घेण्यासाठी. तर थोडं सर्वांना बोलायचं आहे त्याबद्दल. हो हां सर. त्यामुळे आता तुमचा जो प्रश्न आहे त्यातून आपण मार्ग काढतो आहे की ई चलानचा जो विषय आहे ना काय हां त्याच्यामध्ये परिवहन आणि पोलीस असं काहीतरी आहे ना. त्यामुळे त्यातून आपण मार्ग काढू आणि तुमचा होणारा त्रास दूर करू. त्याची काय बैठक संबंधित लोकांची घ्यायची मी घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. हो हो हां सर. हां आम्ही तुमच्या सोबत आहोत. हां बिलकुल काळजी करू नका आणि सरकार तुमचंच आहे. सरकार बिलकुल सुनवाई करेल आणि तुम्हाला अन्याय जो काही अडचण आहे, त्रास आहे दूर करेल. ओके ओके. ठीक आहे. चलो आता तुम्ही नेमकं आठवून घ्या. हो हो. हा एक बैठक घेऊन टाकू. मुख्यमंत्री सर. ठीक है. ओके सर, थैंक यू. विषय सर आप थांबा ना काय विषय जरा ब्रीफ करते हैं ना जी. अभी हमें प्रताप सरनाइक जी वीडियो लाइन पे थे और साथ में ही हमारे जो कि हमारे परिवहन उद्योग से ही हैं हमारे माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी भी लाइन पे थे. और शायद आपने ये मैसेज उनका सुना होगा, लेकिन उन्होंने जो कहा है कि आपकी जो समस्या ई चलान की है उसके बारे में प्रताप सरनाइक जी ने उनको विस्तार पे उनको बताया गया है. और उन्होंने कहा है कि अधिवेशन होने के कारण जो परिवहन मंत्रालय से और अधिकारियों से मुख्यमंत्री से जो मीटिंग लेनी है वो हम जल्द लेंगे. और उन्होंने आपको अपील की है कि इस वक्त आप अपना आंदोलन ना करें. अभी यह निर्णय हमने खुद बैठ के लेना है. सभी की चर्चा होगी, कोर कमेटी की चर्चा. कोटक साहेब, गर्ग साहेब सर्व मान्यवर आहे. ज्या दिवशी चर्चा बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्र नवमान वाहतूक सेनेच्या माध्यमातून मी तुम्हाला आश्वासन देतो की या मुंबईमधल्या प्रत्येक वाहतूकदार एक चुकीचा वाहतूकदार एक चुकीचा बंद करा बंद करा बंद करा बंद करा. व्हिडिओ तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून कळवलं. त्याच्या अगोदर परिवहन सगळ्यांच्या भावना पडलेल्या आहेत. या ठिकाणी
रद्द करा रद्द करा रद्द करा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा कायदा रद्द करा वाहतूकदार